नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. फरार संशयित किरण लोखंडेला अटक. संजयनगर येथे झालेल्या 14 वर्षीय वेदांत बंडगर याच्या निर्गुण हत्या प्रकरणात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने फरार संशयित किरण शंकर लोखंडे वय 36 राहणार वाघमोडे नगर कुपवाड याला पोलिसांनी कवठे महांकाळ येथे सापळा रचून अटक केली आहे. 11 जून रोजी झालेल्या या हत्याकांडात लोखंडेचा थेट सहभाग होता. वेदांत बंडगर याच्यावर गोळी झाडून हत्या केली जात असताना तो मुख्य सूत्रधार निलेश गडदे याच्यासोबत घटनास्थळावर प्रत्यक्ष उपस्थित होता. या गुन्ह्यानंतर तो पोलिसांना गुंगारा देऊन फरार झाला होता. पोलीस त्याचा गांभीर्याने आणि कसून शोध घेत होते. अटक करण्यात आलेला किरण लोखंडे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वीही अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. सांगलीत खळबळ उडवून देणाऱ्या कामगार नेते दत्ता पाटोळे याच्या खून प्रकरणातही त्याचा सक्रिय सहभाग होता. याशिवाय काही दिवसापूर्वीच बेकायदेशीर पिस्तूल बाळगल्याप्रकरणी त्याच्यावर पोलिसांनी कडक कारवाई केली होती. त्याच्या विरुद्ध सांगली जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये मारामारी, धमकावणे अशा विविध स्वरूपाचे गुन्हे नोंद आहेत. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या नेतृत्वाखालील विशेष पथकाने ही कारवाई केली. लोखंडे कवठे महांकाळ परिसरात लपून बसल्याची खात्रीशीर माहिती मिळताच पथकाने वेगाने हालचाली करून त्याला बेड्या ठोकल्या. या खून प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत मुख्य सूत्रधार निलेश गडदे, अतुल वायदंडे, संदेश घागरे, कुख्यात गुंड महमद्या नदाब याला अटक केली आहे. किरण लोखंडेच्या या अटकेमुळे आता या गुन्ह्यातील अंतर्गत धागेदोरे, गुन्ह्यांचा कट, शस्त्र पुरवठ्याबाबतचे मोठे खुलासे पोलिसांसमोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.